नाशिक शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला कडक कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 ने रेकॉर्डवरील गुन्हेगारास जेरबंद करत चोरीच्या 5 मोटरसायकली जप्त करून 5 गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे। गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने आरोग्य विज्ञानपीठ दिंडोरी रोड नाशिक परिसरात येणार आहे। मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने सापळा रचून आरोग्य विज्ञानपीठाच्या समोर ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल जवळील टेकडी परिसरात संशयित इसमाला ताब्यात घेतले। त्यास नाव व पत्ता विचारला असता त्यांनी आपले नाव श्रावण संपत मोरे, वय वर्ष 45, राहणार आशादीप अपार्टमेंट, पोकार गल्ली, गणेश कॉलनी, मसरूळ, नाशिक असे सांगितले। आरोपीच्या ताब्यातून एकूण 2,70,000 रुपये किमतीच्या 5 चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। यामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील 2, गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील 2 तसेच अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील 1 मोटरसायकल समाविष्ट असून या प्रकरणामुळे एकूण 5 चोरीचे गुन्हे उघडकीस झाले आहेत। आरोपीचा पुढील कायदेशीर कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस स्टेशन ताब्यात देण्यात आले आहे। ही संपूर्ण कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार तसेच अतुल पाटील, मनोज परदेशी, प्रकाश महाजन, बाळू शेळके, शंकर काळे, विलास गांगुर्डे, वाल्मिक चव्हाण, प्रवीण वानखेडे व जितेंद्र वजिरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।